लाडकी बहीण योजनेमध्ये न बसणाऱ्या 5 लाख अपात्र महिलांना महायुती सरकारने योजनेतून बाहेर काढलेला आहे। लाडकी बहीण योजनेत सहभागी होण्यासाठी पात्र नसताना देखील या योजनेचा लाभ ज्यांनी घेतलेला होता, आता सरकारने त्या निकषांची चाळणी करायला सुरुवात केलेली आहे। निकषात न बसणाऱ्या महिलांना योजनेमधून वगळण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जाहीर केलेलं आहे। तर हीच संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओतनं जाणून घेणार आहोत मित्रांनो। 5 लाख महिला ज्या अपात्र झालेल्या आहेत त्या का अपात्र झालेल्या आहेत आणि कोणत्या कारणास्तव त्या निकषात बसत नाहीये आणि आता त्यांची चाळणी झाल्याच्या नंतर पुढे कसं काय होणार आहे हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। तर नमस्कार मित्रांनो, मी रीमा माझ्या YouTube चॅनलमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत करते। तर व्हिडिओमध्ये आपण जाणून घेत आहोत निकषात न बसणाऱ्या महिलांना योजनेमधून वगळण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे, जाहीर केलेलं आहे। पात्र महिलांनाच लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे। निकषाबाहेरच्या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही। महायुती सरकारची लाडकी बहीण योजनेबाबतची ग्वाही दिलेली आहे। लाडकी बहीण योजनेत न बसणाऱ्या 5 लाख अपात्र महिलांना महायुती सरकारने या योजनेतून वगळलेलं आहे। तसेच निकषाबाहेरच्या महिलांना योजनेचा लाभ नाही। लाडकी बहीण योजनेत सहभागी होण्यासाठी पात्र नसलेल्या लाभार्थ्यांनीही या योजनेचा लाभ घेतलेला होता। आता सरकारने निकषाची छाननी सुरू केली आहे आणि निकषात न बसणाऱ्या महिलांना योजनेतून वगळण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे। मुख्यमंत्री साहेब बोलताना पुढे म्हणाले की जनतेचा पैसा योग्य ठिकाणी योग्य लाभार्थ्याकडे जाणार अशी ग्वाही त्यांनी दिलेली आहे। शिवाय योजनेचे कोणतेही निकष बदललेले नाहीये, निकष तेच असल्याचे देखील त्यांनी सांगितलेलं आहे। आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब म्हणाले की बहीण योजनेसाठी अर्ज करताना निकष होते त्याच निकषांची पडताळणी करण्यात येणार आहे। निकष तेच आहेत, निकष बदललेले नाहीये, मात्र निकषांना डावलून अर्ज केलेल्या आणि योजनेचा लाभ घेतलेल्या महिलांच्या अर्जाची आता पडताळणी होणार आहे। याचाच अर्थ ज्या निकष होते आपल्या आधी, आपण जेव्हा जुलैमध्ये फॉर्म भरला लाडकी बहीण योजनेचा, तेव्हा जे निकष होते त्याच निकषावर आधारित त्याच निकषाची पडताळणी होणार आहे आणि त्याच निकषानुसार पडताळणी होणार आणि त्या महिला ज्या निकषात बसत नाहीये त्यांना या योजनेतनं बाद करण्यात येणार आहे। आणि महत्त्वाची गोष्ट अशी म्हणाले की आनंद होत आहे की ज्या लाडक्या बहिणींनी स्वतःहून जेव्हा कळाले की आम्ही निकषाबाहेर जात आहोत तेव्हा स्वतःहून अर्ज देऊन योजनेतून माघार घेतलेली आहे। कोणत्याही महिलांचे पैसे आम्ही परत घेतलेले नाहीये आणि परत घेणार पण नाही असे देखील मुख्यमंत्री साहेब म्हणाले। पुढे साहेब म्हणाले पण आम्हाला पण या योजनेचा योग्य नियोजन करायचे आहे, त्यामुळे ज्या महिला निकषाबाहेर जाऊन फायदा घेत आहे त्यांचा फायदा निश्चितपणे बंद होईल, त्याची सुरुवात आम्ही केलेली आहे। याचाच अर्थ ज्या महिला अपात्र ठरल्या त्यांचे पैसे सरकार वसूल करणार नाही, मात्र ह्याच्या पुढचा जानेवारीपासून त्यांचा हप्ता बंद होणार आहे, त्यांना पुढील हप्ता मिळणार नाही। अगोदर मिळालेले जे 9,000 आहे जुलै ते डिसेंबर ते वसूल केले जाणार नाही। सुमारे 2.5 कोटी महिला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत, त्यातूनच 5 लाख महिलांना वगळले आहे। तर ते वगळले तर आरडाओरडा कशाला करताय असा सवाल उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील साहेब यांनी केलेला आहे। लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र महिलांना 1500 रुपये देण्याचे धोरण आहे। ज्या महिला पात्र नाही त्यांना 1500 रुपये द्यायचे नाही असे सरकारने धोरण केलेले आहे। म्हणजेच एकंदरीत ज्या महिला पात्र नाहीयेत त्यांना पुढील हप्त्याचे 1500 रुपये मिळणार नाही आणि जवळजवळ 2.5 कोटी महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत। मग त्यातून जर 5 लाख महिलांना वगळले ते पण कारण असताना की ते निकषात बसत नाहीये, निकषात न बसताना देखील त्या योजनेचा लाभ घेत आहेत म्हणून त्यांना वगळण्यात आलेलं आहे। तर चंद्रकांत पाटील साहेब म्हणाले तुम्ही का आरडाओरडा करतायत, बाकीच्या महिला ज्या पात्र आहेत ज्यांना खरंच गरज आहे त्यांना तर आम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवून देतोच आहोत ना,
तर मित्रांनो, येत्या काळात लाखो महिलांना योजनेतील निकषांच्या कारणाने वगळता येऊ शकते असे स्पष्ट संकेत येत आहेत। तर आता जानेवारीचा हप्ता जर तुम्हाला आलेला नाहीये तर असं समजून जायचं की तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या निकषामध्ये बाद झालेला आहात। तर मला बरेच प्रश्न आलेले आहेत की ताई मला जानेवारीचा हप्ता मिळाला नाही, मॅडम मला जानेवारीचा हप्ता आलेला नाहीये। तर मैत्रिणींनो, एकदा आपण जो फॉर्म भरलाय त्या फॉर्म कडे जावा, एकदा ते निकष चेक करा, किंवा मी स्वतः व्हिडिओ बनवलेला आहे लाडकी बहीण योजनेचा निकष ह्यावर मी स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे। तर तो व्हिडिओ बघा, चेक करा। जर त्या निकषांपैकी एकाही निकषात जर तुम्ही बसत नसाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेतून बाद करण्यात येणार आहे आणि तेव्हाच तुम्हाला जानेवारी पासूनचा हप्ता आलेला नाहीये। मात्र ही आनंदाची बातमी आहे। महिलांना खूप काळजी होती, टेन्शन होतं की आतापर्यंत जे आम्हाला हप्ते मिळाले ते वसूल होतील का काय, पण सरकार ते हप्ते वसूल करणार नाहीये। ते बहिणींना एकदा दिलेत ते परत वसूल करणार नाहीये। त्यामुळे तुम्हाला काळजी करायची गरज नाहीये, तुमच्या आधीचे हप्ते वसूल होणार नाहीये। त्या हप्त्यातनं महिलांनी बरीच काही दिवाळीची खरेदी केली, कोणी त्यांचा बिझनेस सुरू केला। मात्र सरकारने जे पण हप्ते दिले त्यांचा बहिणींनी चांगलाच लाभ उचलला आहे, स्वतःचा फायदा करून घेतलेला आहे। पण जर आता तुम्ही निकषात बसत नसाल तर पुढचा हप्ता तुम्हाला मिळणार नाहीये। हीच ती महत्त्वपूर्ण माहिती होती आणि हीच तुमच्यासाठीही महत्त्वपूर्ण असणार आहे। म्हणूनच हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही ही महत्त्वाची माहिती आणि अपडेट मिळेल। जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। बाय आणि नमस्कार।